आज आपण पाहणार आहोत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी भगवान बुद्धांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या व कोणत्या गोष्टीमुळे माणसाचा पराभव होतो ते आपण पाहूया। जो व्यक्ती धम्माच्या मार्गावर चालतो त्याची भरभराट होते व जो व्यक्ती धम्माचा द्वेष करतो त्याला पराभव स्वीकारावा लागतो। सज्जनांविषयी प्रेम वाटते, ज्या व्यक्तीला सज्जनांविषयी प्रेम वाटते त्याची सुद्धा भरभराट होती व ज्या व्यक्तीला सज्जनांविषयी प्रेम वाटत नाही त्याला दुर्जन आवडतात, दुर्जनांची संगत आवडते, त्याचा पराभव होतो। जो मनुष्य सतत प्रयत्नशील असतो त्याची भरभराट होते व जो मनुष्य निद्राशील, प्रयत्न न करणारा, आळशी असतो, क्रोधिष्ठ असतो त्याचा पराभव होतो। जो आईवडिलांची सेवा करतो, त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतो, त्यांची भरभराट होती व जो मनुष्य समर्थ असून आईवडिलांची सेवा करीत नाही, त्यांचा सांभाळ करीत नाही, त्यांचा पराभव होतो। जो श्रमणाला दान देतो किंवा गरिबाला सुद्धा मदत करतो त्याला जीवनात यश मिळते व जो मनुष्य श्रमणाला किंवा गरीब व्यक्तीला खोटे बोलून ठगवतो किंवा फसवतो त्या मनुष्याची हानी होते किंवा त्याचा पराभव होतो। ज्या मनुष्याजवळ पुष्कळ धन संपत्ती आहे, अन्नधान्य आहे, त्याने दान करावी, समाजासाठी कार्य करावी, नातेवाईकांना मदत करावी, त्यामुळे त्याला यश प्राप्त होईल। व ज्या मनुष्याजवळ पुष्कळ धन संपत्ती आणि अन्नधान्य असलेला मनुष्य गोडधोड पदार्थ एकटाच खातो त्यामुळे त्याचा पराभव होतो। ज्या मनुष्याचा उच्च जातीमध्ये श्रीमंत घरामध्ये जन्म होतो पण त्याला गर्व नसतो व आपतेष्टांना सुद्धा मान राखतो त्याला यश प्राप्त होते व जो मनुष्य जाती, धन, गोत्र याचा गर्व बाळगतो व आपतेष्टांची अवहेलना करतो त्याचा पराभव होतो। जो मनुष्य व्यभिचार करीत नाही, मद्यपान करीत नाही, जुगार खेळत नाही, आपल्या संपत्तीचे रक्षण करतो तो मनुष्य जीवनात यशस्वी होतो। उलट जो मनुष्य स्त्री, मद्यपान, जुगार यामध्ये पुन्हा पुन्हा संपत्ती वाया घालवतो त्या मनुष्याचा पराभव होतो। जो मनुष्य आपल्या पत्नीवर विश्वास ठेवतो, तिची योग्य ती काळजी घेतो तो मनुष्य जीवनात यशस्वी होतो। या उलट जो मनुष्य वयस्कर असून तरुण स्त्रीशी विवाह करतो व तिच्या ईर्ष्येने शांत झोपत नाही हे त्याच्या पराभवाचे कारण ठरते। जो मनुष्य आपल्या संपत्तीचे रक्षण करतो, ज्या अधिकाराच्या ठिकाणी चांगली स्त्री अथवा पुरुष यांची नेमणूक करतो त्यांची भरभराट होते। या उलट जो मनुष्य दुर्व्यसनी किंवा उधळ्या स्त्रीला अधिकाराच्या जागेवर नेमणूक करतो त्यामुळे त्याला तोटा होतो व पराभव होतो। जो व्यक्ती ज्या कुळात जन्माला आला त्या कुळाचा उद्धार करतो, नेहमी जागृत असतो, मला चांगले कर्म करायचे आहे, धम्माच्या मार्गावर चालायचे आहे हे ध्यानात ठेवतो, अशा मनुष्याला जीवनात यश मिळते। या उलट ज्या कुळात जन्माला आला त्याची भान विसरून अवास्तव्य हाव धरतो व मोठी राजसत्ता मिळवू पाहतो त्यामुळे त्याचा पराभव होतो। म्हणून सुज्ञ व शहाण्या व्यक्तीने धम्माच्या मार्गावर राहून आपले जीवन यशस्वी करावे। तथागतांनी सांगितलेली ही 12 कर्मे आहेत, त्या मार्गानुसार चालले तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो। जय भीम, नमो बुद्धाय।